बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही तुम्ही शिवसेना एक वादळ या युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ आत्ता ताबडतोब सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझ्या सर्व पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हा सर्वांपर्यंत रोज पोहोचतील आणि शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली महत्वाची माहिती तुम्हा सर्वांपर्यंत उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो शिवसैनिकांपर्यंत रोज पोहोचविता येईल. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, शिवसेना एक वादळ सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही या विनंतीचा मान ठेवाल ही देखील अपेक्षा करतो. असो, गेल्या 2-3 दिवसापासून जर आपण पाहिलं असाल, म्हणजे राजकीय बातम्यांच्या पलीकडच्या बातम्यांमध्ये तुम्ही जर पाहिलं असाल तर काही सर्वे येऊन गेले, काही सर्वेचे अहवाल येऊन गेले. मग त्याच्यामध्ये लोकपालचा सर्वे असेल, टाइम्स नाऊ असेल, नवभारत असेल, मॅट्रिज असेल, यांचे सर्वेंचे निवडणुकांच्या म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधीचे हे अहवाल येऊन गेलेले आहेत. आता हे अहवाल नेमकं काय सांगतायत? जर आता हे अहवाल भारतीय जनता पक्षाच्या पर्यायाने यांच्या स्वयंघोषित महायुतीच्या बाजूचे जर असते तर यांचा एक मोठा गाजावाजा झाला असता, पण अहवाल यांच्या बाजूचे नाहीयेत. अहवाल आहेत महाविकास आघाडीच्या बाजूचे. पण खरं तर महाविकास आघाडी असल्या कुठल्याही अहवालांमध्ये विश्वास ठेवत नाही. महाविकास आघाडी विश्वास ठेवते ते ग्राउंड लेवलच्या कामावर. आपण जे काही तळागाळापर्यंत पोहोचतोय त्याच्यावर आपला विश्वास असतो. हे अहवाल आपल्या बाजूने येवोत किंवा हे अहवाल आपल्या विरोधात जावोत, काहीही फरक पडत नाही. अगदी हेच आपण लोकसभा निवडणुकांसाठी देखील महाराष्ट्राच्या पुरतं मी मर्यादित इथे बोलतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस लोकसभा निवडणुका लागायच्या होत्या त्यावेळेस जे काही सर्वे झाले त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला 15 जागा, 13 जागा, 12 जागा, काही वेळेस तर ह्या जागा 10च्या आत घातल्या गेल्या होत्या. आणि ह्यांच्या स्वयंघोषित महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल, शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल, यांना ज्या मिळणाऱ्या जागा होत्या त्या जवळपास 42, 43, 44 पर्यंत दाखवण्यात आल्या होत्या. आपण सर्वांनी पाहिलात, अनेकदा डिबेटमध्ये मी स्वतः भाग घेतला होता. यांचे प्रवक्ते त्यावेळेस यांच्या अर्ध्या हळकुंडाने कसं पिवळं होतं, त्या हळकुंडाने पिवळे झालेले हे प्रवक्ते म्हणायचे फक्त 42, आम्हाला तर 46 ची, काही जण म्हणजे 45 प्लस, अबकी बार 45 प्लसचे नारे ठोकले होते यांनी महाराष्ट्रामध्ये. विशेषतः या महाराष्ट्राने, हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे, पण जरी हा पुरोगामी महाराष्ट्र असला तरी देखील स्वाभिमान, आत्मसन्मान, लक्षात घ्या, स्वाभिमान आणि आत्मसन्मान या गोष्टींना हा महाराष्ट्र पहिली प्रायोरिटी देतो. स्वाभिमान, आत्मसन्मान, विशेषतः मराठी बाणा, मराठी अस्मिता या गोष्टींना हा महाराष्ट्र पहिली प्रायोरिटी देतो. आम्ही ज्या वेळेस यांना समजावत होतो, तुम्ही हे ज्या आकड्यांवर फुगताय, बेटकुळ्या कशा फुगतात तुम्ही पाहिलं असेल, पावसामध्ये बेटकुळ्या स्वतःला जेव्हा मोठं करून दाखवायचा प्रयत्न करतात, ज्यावेळेस त्यांच्या समोर एखादं संकट येतं ते मोठं करून दाखवायचा प्रयत्न करतात, तशा प्रकारचं ह्यांच्या बेटकुळ्या फुगल्या होत्या. यांना वाटलं या सर्वांनी दाखवलंय 42, 43, 44, आम्ही तर 45 प्लस जाऊ. नशीब 49 किंवा 50 म्हणाले नाहीत, कारण जागा 48च आहेत. लक्षात घ्या. आता घडतंय कसं पहा, नेमकं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. आता शेवटाला ह्यांनी लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, अशा एक ना एक अनेक योजना घेऊन येत आहेत. ह्या योजना खरंच किती दिवस राहतील? आता कसं झालंय, ज्या योजना येत आहेत ह्या सरकारी पैशात नाहीत. महिला भगिनी स्पष्टपणे खुल्यामध्ये बोलतायत, पैसा ह्यांच्या बापाचा नाहीये, पैसा ह्यांच्या खिशातला नाहीये, सरकारचा पैसा आहे, फायदा घ्या. बघा मी काय म्हणतोय, महिला भगिनी या खुल्यामध्ये सांगतात सरकारचा पैसा आहे, खुल्यामध्ये फायदा घ्या, देतील तोपर्यंत दिला. असंही यांनी हा पैसा वाटावा काय किंवा हा पैसा वाटू नये काय? तुमचा कार्यक्रम आम्ही लावणार आहोत. हे महाराष्ट्रातल्या, उभ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं हे म्हणणं आहे. कारण त्यांना देखील कळतंय हे 1500 रुपये देऊन आमचं अख्खं जीवन संपवलंय तुम्ही. म्हणजे मुलांच्या तोंडच्या नोकऱ्या काढून घेतल्यात, त्यांच्या हाताचं काम काढलंय. लक्षात घ्या, महागाई ज्या प्रकारे करून ठेवली, या सगळ्या प्रकाराला पाहता या महिला भगिनी सगळ्यात जास्त चिडलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्या काय किंवा नका देऊ काय, तुमचा कार्यक्रम हा महाराष्ट्र लावणार आहे. आणि ह्याचंच एक प्रतीक म्हणून तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ही लाडकी बहीण योजना नव्हती त्यावेळेस
जे आकडे होते ह्यांच्या सर्वेचे, ह्याच लोकपालचे जे आकडे होते, ही लाडकी बहीण योजना आल्यानंतर ह्यांचे आकडे आणखीन डाऊन झाले. म्हणजे खरं तर लाडकी बहीण आल्यानंतर समजा ह्यांना 100 जागा मिळणार असतील तर त्या जागा 120 130 पर्यंत जायला हव्या होत्या. कारण लाडकी बहीण आल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट थोडा सॅम्पलवर दिसला असावा. आणि ज्या कुठल्या कंपन्या हे सर्वे करतात ते पुरुष आणि स्त्री असा मिश्र सॅम्पल घेत असतील, एवढं भान नक्कीच त्यांना असेल. खरं तर या कंपन्यांचं मला एक थोडंसं नवल वाटतं. आजपर्यंत एक साधं उदाहरण देतो. आजपर्यंत ते रस्त्यांवर, बसस्टॉपवर, भिंतींवर ते गुप्त रोगांच्या ज्या जाहिराती चिटकवतात ना, गुप्त रोगांच्या जाहिराती, ही माणसं जाहिराती मात्र दिसतात, पण ही माणसं कधी चिटकवताना दिसतच नाही. तो महाबिलंदर माणसं कधी येऊन चिटकवून जातात, कधीच कळत नाही. गुप्त रोगांच्या जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. या कंपन्यांचं देखील असंच आहे. ह्या कंपन्यांचे सर्वे कधी होतात, कुठे होतात, यांचा सॅम्पल काय असतो, कुठल्या भागात हे सर्वे घेतले जातात, हे कधी आजपर्यंत कळलंच नाही. या जाहिराती चिटकवणारे आणि हे सर्वे घेणारे, किंवा तुम्ही देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हा, जर तुम्हाला आजपर्यंत असा एखादा सर्वेवाला रस्त्यात गाठतोय, घरी येतोय की अमुक तमुक कंपनीकडनं आम्ही आहोत, हा सर्वे आम्ही घेतोय, कधी आजपर्यंत कोणी मिळाले? बरंच सांगताना काय काय सांगतात, ह्या भागातला एवढा सॅम्पल घेतला, ह्या भागातला एवढा सॅम्पल घेतला आणि एकत्रितपणे हा सॅम्पल जवळपास 3 लाखांचा झाला. आता एक माणूस शोधून सापडत नाही. शिवसेना एक वादळवर जवळपास 4 लाख सदस्य आहेत. त्या 4 लाख सदस्यांपैकी 1 लाखांनी जरी सांगितलं की 1 लाख सोडा हो, 1 लाख खूप जास्त सांगितलं, त्या 1 लाखांपैकी 1 जणांनी जरी सांगितलं ना आजच्या कमेंटमध्ये, तुम्ही होय किंवा नाही असं कमेंटमध्ये व्यक्त व्हा. आज मी सगळ्यांच्या कमेंटला उत्तर देईल की होय आमचा सर्वे झाला किंवा नाही आमचा सर्वे झालाच नाही किंवा आजपर्यंत कधी झालाच नाही, हे व्यक्त व्हा. कारण यातून देखील माहिती मिळत असते की खरंच असे सर्वे होतात का. आता तुम्ही पहा, ही लाडकी बहीण लागू केल्यानंतर यांचा आकडा वाढायच्या ऐवजी आणखी कमी झाला. आता लोकपालचा सर्वे काय म्हणतोय माहितीये तुम्हाला? लोकपालचा सर्वे म्हणतोय 115 ते 128 जागा यांच्या महायुतीला मिळतील आणि महाविकास आघाडीला 141 ते 154च्या जागा मिळतील. मी खरं तर ह्या सर्वेवर विश्वास ठेवत नाही. मग आमच्या बाजूने असो किंवा आता आमच्या विरोधात असो, कारण लोकसभेला 400 पारचे नारे आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत. ऐकलेत की नाही? 400 पार, अबकी बार 400 पार. हे 400 पार म्हणायचं, आम्ही तडीपार म्हणायचो. महाराष्ट्राने तडीपार करून दाखवलं. आणि ह्या तडीपारीमध्ये सगळ्यात मोठा रोल जर कुणाचा असेल, सगळ्यात मोठा हातभार जर कुणाचा असेल, तो पंजा सगळ्यात मोठा कुणाचा पडला असेल तो शिवसेनेचा पडला. शिवसेनेने उद्धव साहेबांनी जो काही झंझावात तयार केला या महाराष्ट्रामध्ये, आणि ठाकरे हा महाराष्ट्राचा कायम ब्रँड आहे, या ठाकरे ब्रँडला नडण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये कोणाचीच नाही. फडणवीसाची तर नाहीच नाही ना, ऐऱ्या गैऱ्या नत्तू गैऱ्याची तर अजिबातच नाही, हे लक्षात घ्या. ठाकरे ब्रँडने यांची स्वयंघोषित महायुती 42 वरून 16 वर आणून ठेवली. 16 वर म्हणजे 23 खासदारांवर असलेला भारतीय जनता पक्ष हा आणून ठेवला 9 वर, आणि एका खासदारावर असलेला काँग्रेस नेऊन ठेवला 13 वर. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे आम्ही रावाचा रंक करू शकतो आणि रंकाचा राव करू शकतो. ही ताकद शिवसेनेची आहे आणि शिवसैनिकांची आहे. त्यामुळे रावाने मातू नये आणि रंकाने देखील उतू नये आता, कारण रंकाचा राव झालेला आहे आणि रावाचा रंक झालेला आहे. हे उतू मातू नका. अगदी हेच म्हणणं काँग्रेसला देखील आहे. हे जे फडफड 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 जी चालते ना, या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एका मर्यादेत ठेवलं गेलं पाहिजे. कारण शेवटी गोष्ट शिवसैनिकांची, आणि शिवसैनिक हा मुळात असं एक रसायन आहे मुळात. आता आम्ही हाडामासाचे शिवसैनिक, कडवट निष्ठावंत शिवसैनिक स्पष्टपणे बोलतो, काही तबा बाळगत नाही. मग स्पष्टपणे सांगतो, आपल्याला एक उद्दिष्ट घेऊन समोर जायचं आहे. समोरचा शत्रू बलाढ्य आहे. या बलाढ्य शत्रूला नामोहरण करायचं असेल, त्याला धुळीस मिळवायचा असेल, त्याची गर्दन मारायची असेल समोरच्या शत्रूची, तर मात्र एकजूट ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहत असाल, उभ्या महाराष्ट्राचं एकमेव नेतृत्व जे आहे ते आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता नेमकं ह्या सर्वेमध्ये याच्या उलट दिसतं. बघा कसं केलं जातं. आपल्याला शिवसेनेला खासदारकीच्या 9 जागा आल्या. 10वी जागा जी होती ती वायकरांनी जिंकलेली, चोरी करून जिंकलेली कीर्तीकरांची जागा.
आणि एक रत्नागिरीची पैसे वाटप, ह्या तीनही जागा डिस्प्यूट मध्ये आहेत. भविष्यात ज्यावेळेस हे केंद्रातलं सरकार पडेल, 5 वर्ष तर पूर्ण करणार नाही, या तीनही खासदारक्या पुन्हा शिवसेनेकडे येणार. शिवसेनेच्या खासदारांची संख्या जवळपास 12+ जाणार आहे, कारण तिघांवरही डिस्प्यूट टाकलेला आहे, लिगल मॅटर्स चालू आहेत. आता लक्षात घ्या, शिवसेनेला समजा आपण 10 खासदारक्या पकडल्या, खरं तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की शिवसेनेच्या जागा जास्त आल्या पाहिजे होत्या. आता तुम्हाला मी काही गोष्टी फॅक्ट सांगतो शिवसैनिकांनो, फॅक्ट लक्षात घ्या. एकही आमदार नाही शिवसेनेकडे, म्हणजे कित्येक आमदारक्यांनी, म्हणजे आमदारकीच्या उमेदवारांनी अशा ठिकाणी जागा लढल्या त्यांच्या पूर्ण 6 विधानसभांमध्ये, म्हणजे खासदारकीच्या आतल्या एका खासदारकीच्या आतमध्ये 6 विधानसभा येतात. 6 मध्ये एकही जागा आपल्या हाती नसताना, साधं उदाहरण ठाणे लोकसभा घ्या. ठाण्यामधल्या 6च्या 6 ठिकाणी एकतर भारतीय जनता पक्ष, शिंदे टोळी किंवा अजित पवार टोळी, अशा प्रकारचं, अजित पवार टोळी नाहीये म्हणा ठाण्यामध्ये, पण इतर ठिकाणचं महाराष्ट्रामध्ये यांचंच प्राबल्य असताना ना नगरसेवक हाताशी, ना म्हणजे खासदारकीचे ते स्वतः कधी उमेदवार होते, आपले कित्येक उमेदवार आहे, खासदारकीचे कधी उमेदवार देखील नव्हते. जवळपास आपल्याकडे फक्त 5 खासदार राहिले होते, त्या 5ंनी उमेदवारी घेतल्या, पण बाकीचे जे उमेदवार होते ते कधीही खासदार नव्हते. अनिल देसाई वगैरे सोडली काही मंडळी, किंवा संजय दिना पाटील वगैरे ही मंडळी सोडली, जे माजी खासदार आहेत. त्याच्या व्यतिरिक्तचे सारे उमेदवार हे नौखे उमेदवार होते. ना त्यांच्याकडे आमदार होते, ना कुठले नगरसेवक राहिलेत, ना कुठल्या सत्ता पाठीशी, ना मुळात पैसा पाठीशी. जी काही लढत दिली, उदाहरणार्थ तुम्ही पहा, उदाहरणार्थ बुलढाण्याची जागा घ्या, नरूभाऊ खेडेकर असतील, उदाहरणार्थ सांगलीची जागा घ्या, त्यानंतर तुम्ही हातकणंगलेची जागा घ्या, अनेक ठिकाणी हातकणंगले देखील जो आपला पराभव, निसटता पराभव म्हणू शकता तुम्ही, कित्येक ठिकाणी आपले पराभव हे निसटते झालेले आहेत. या सगळ्या जागा लढत असताना आपण आपल्या फक्त निष्ठा, ह्या एकमेव शक्तीच्या आधारे आपण ह्या सगळ्या जागा लढलेल्या आहेत, निष्ठा. पण तरी देखील पैसा हा फॅक्टर, आमदार असतात, त्यांची एक यंत्रणा असते, ती यंत्रणा खेडोपाड्यांमध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये मतदाराला बाहेर आणण्यामध्ये कामाला लागलेली असते. नगरसेवक काम करत असतात, सरपंच काम करत असतात, विधान परिषदेचे सदस्य असतात, किंवा तुम्ही पाहाल नगराध्यक्ष असतील, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. मला एकंदरीत तुम्हाला सांगायचंय, हे काहीही हाताशी नसताना देखील शिवसेनेने जवळपास 10 जागांवर जे घवघवीत यश मिळवलं, ते यश थोडकं नाही. कित्येक शिवसैनिक मला देखील म्हणत असतील, तुम्ही 14-15 जागांपर्यंत सांगितलं होतं. होय, चुकला हा अंदाज, कारण हा असा पैशांचा माज इथपर्यंत जाईल याची कल्पना मात्र नव्हती. ह्याची कल्पना आता विधानसभांना मात्र आहे. लक्षात घ्या शिवसैनिकांना, या 10 जागा, म्हणजे वायकरांची जागा देखील मी शिवसेनेची विजय जागा ठरवतोय, वायकरांची म्हणण्यापेक्षा त्या आपल्या अमोल भैया कीर्तीकरांची. वायकर जाणार ह्याच्यामध्ये दुमत नाही. मी पुन्हा सांगतो, कदाचित मी एकमेव माणूस असेल हा एवढा आत्मविश्वास ठेवून आहे. 48 मतांच्या तुंतुण्या या रवींद्र वायकरांना फार काळ पचणार नाहीत. आता लक्षात घ्या, यांचे आकडे नेमके उलट सांगतात की जरी महाविकास आघाडीला 154, म्हणजे जो बहुमताचा आकडा आहे तो 45+ आहे, पण तरी देखील जर इंडिव्हिज्युअल पक्षाप्रमाणे जर तुम्ही मतदान पाहायला गेलात, तर भारतीय जनता पक्षाला 83 ते 93 जागा दाखवल्या आहेत, म्हणजे सगळ्यात मोठा पक्ष हा भारतीय जनता पक्ष दाखवलेला आहे. शिंदे टोळीला 42 ते 52, अजित पवार गटाला 7 ते 12, आणि काँग्रेसला 58 ते 68, शिवसेनेला 26 ते 31, आणि शरद पवार साहेबांच्या पक्षाला 35 ते 45. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर शिवसेनेला जागा दाखवल्या 26 ते 31. आता ह्याच्यातला सगळ्यात मोठा गमतीचा भाग तुम्हाला सांगतो. एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात घ्या, ह्या पुढच्या विश्लेषणाच्या आधीच मी इथे क्लिअर करतो, महाराष्ट्रामध्ये या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा भविष्यातला जो चेहरा असेल तो ठाकरे कुटुंबातला असणार, हे मात्र नक्की. ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भविष्यामध्ये या महाविकास आघाडीचे असतील, याच्यामध्ये वाद नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुंबईतून जवळपास विधानसभेच्या 36 जागा जातात, म्हणजे लोकसभेचे 6 उमेदवार, 6 गुणिले 6, एका लोकसभेमध्ये 6 आमदारकीच्या, म्हणजे 6 विधानसभेच्या जागा, 6 गुणिले 6 36.
मुंबईतनं 36 जागा जातात, यातून जवळपास 23 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असणार. किती? 23 ठिकाणी. याचं तुम्हाला कारण सांगतो. चारहीच्या चारही जागा शिवसेनेने लोकसभेमध्ये जिंकून आणलेल्या आहेत, वायकरांच्या सकट. चारच्या चारही. 4 गुणिले 6 जवळपास 24 विधानसभांमध्ये शिवसेना ही प्लस मध्ये आहे. 24 विधानसभांमध्ये. आणि आणखी एक विधानसभा जी आहे, जी भारतीय जनता पक्षाने जरी जिंकली असली तरी देखील तिथे शिवसेना प्लस मध्ये आहे. अशा एकूण 25 ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य मुंबईमध्ये आहे. आणि मागच्या निवडणुकांमध्ये तुम्ही पाहिलं असाल, म्हणजे 2019च्या शिवसेनेने मुंबईच्या 36 पैकी जवळपास 14 ठिकाणी शिवसेनेचे आमदार विजयी आहेत. किती? 14 ठिकाणी. आता ह्याच्यामधले काही उदाहरणं सोडली, म्हणजे समजा मुंबईतले काही आमदार गेले, यामिनी जाधव असतील किंवा सदा सरवणकर असतील किंवा ते कुर्ल्याचे असतील, कुडाळकर वगैरे, ही मंडळी जरी गेली असली तरी शिवसेनेचं प्राबल्य जागच्या जागी आहे. रवींद्र वायकर म्हणा. पण लक्षात घ्या, आता मुंबईतनं जवळपास शिवसेना जर 23-24 ठिकाणी जर विजयी होणार असेल तर हा जो आकडा आहे 25 ते 31 जागांचा, हा जागेवर फेल ठरतो. हे लक्षात घ्या. जर महाविकास आघाडीला या महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करायची असेल तर मुंबईत शिवसेनेला जास्तीत जास्त जागा देणं हे महाविकास आघाडीच्या पथ्यावरच पडणार आहे. हे मी ते जबाबदारीने सांगतो. जबाबदारीने सांगतो. तुम्ही पहा, विदर्भात एकूण 62 जागा जातात. विदर्भात महाविकास आघाडीला 40 ते 45 जागांमध्ये यश येताना दिसतंय, जिथे महायुतीला 15 ते 20 ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. खानदेशामधून टोटल 47 जागा आहेत, जिथे 20 ते 25 महायुती आणि 20 ते 25 महाविकास आघाडी. म्हणजे खानदेश असा आहे, हा दोलनामय परिस्थिती, म्हणजे दोन्ही बाजूंनी खानदेशात समसमान आहे. ठाण्यामधून ह्यांनी काय केलंय, ठाणे आणि कोकण 25 ते 30 जागा ह्यांच्या म्हणजे कोकण पट्टा जो आहे, जो मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि इथे मुळात एक गोष्ट चांगली घडलेली आहे की आपण दुबार जी नावं नोंदणी झालेली आहे ती सगळी वजा करून घेत आहोत. म्हणजे जिथे जिथे डबल नोंदण्या झालेल्या आहेत नावांच्या किंवा जाणीवपूर्वक करून घेतल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण काढायचं आणि यादी दुरुस्त करायची कामं करून घेत आहोत. ज्यामुळे यांनी ज्या आधारावर कोकणातल्या, म्हणजे तुम्ही कल्याण घ्या, तुम्ही पालघर घ्या, तुम्ही ठाणे लोकसभा घ्या किंवा तुम्ही रायगड रत्नागिरी घ्या, किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग घ्या, या खासदारकीच्या जागांमध्ये जो काही झोल झपाटा केला होता ना, तो आपण कमी करायचा, त्याची धार कमी करायचा विधानसभांमध्ये प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जे ठाणे कोकणामध्ये या सर्वे कंपन्यांनी या महायुतीला 25 ते 30 जागा दाखवल्यात आणि आपल्याला 5 ते 10 जागा दाखवल्यात, तिथे हा आकडा फिरू शकतो. मुंबईमध्ये 36 पैकी 10 ते 15 यांच्या महायुतीला दाखवल्यात, 20 ते 25 त्यांनी महाविकास आघाडीला दाखवल्यात. पाहूयात नेमकं आता काय भविष्यामध्ये. पण अशा प्रकारे मराठवाड्यातल्या 46 जागा असतील, पश्चिम महाराष्ट्रातल्या 58 असतील, सगळीकडे महाविकास आघाडीचा आकडा ह्यांनी जास्त दाखवलाय. लोकपालचा हा सर्वे. पण त्याचबरोबर टाइम्स नाऊ, नवभारत आणि मॅट्रिज यांचा सर्वे मात्र हा विरोधी आहे. कसा विरोधी आहे? यांनी युतीला 137 ते 152 जागा दाखवल्यात आणि महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा दाखवल्यात. आता एकाच वेळी झालेले हे दोन सर्वे एकमेकांना विरोधाभासी आहेत. त्यामुळे ह्या सर्वेचा नेमका ह्यांचा सॅम्पल काय, दोघांनी कुठून सॅम्पल कलेक्ट केला, तुम्ही खरंच कमेंटमध्ये आज व्यक्त व्हायचंय शिवसैनिकांना. तुम्हाला एक विशेष विनंती करतो, या सगळ्यावर आपली नजर असणार आहे. पण मला एक राहून एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो, राहून कारण बघा, मी सीएम पदाच्या उमेदवाराचे देखील यांचे आकडे वाचले. सीएम पदी एकनाथ शिंदेना 37% पसंती मिळाली, 37% सीएम साठी. कुणाचा सर्वे? हा टाइम्स नाऊ, नवभारत आणि मॅट्रिक्सचा. उद्धव ठाकरे साहेबांना 21%, देवेंद्र फडणवीसाला 21% आणि शरद पवार साहेबांना 10%. 37%. ज्यावेळेस हा 37%चा आकडा मी वाचला, खरंच मी विचार करायला लागलो, ह्या सर्वेवाल्यांनी खरंच आपला सॅम्पल उघड करावा, सांगावा आम्ही ह्या भागातून एवढा सॅम्पल घेतले. उघड केला जातच नाही. यांचे सॅम्पल मला वाटतं त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसच्या एसी रूम मध्ये बसून चौकटीमध्ये तयार केले जातात. एक आकडा ठरवला जातो, कुठे कुणाला किती आकडा द्यायचा आहे, कुठल्या पक्षाकडनं किती पाकिट घ्यायचंय, आणि त्यावरून यांचे सर्वे रोल्ड आउट होतात. पण ह्याचा एक फायदा तुम्हाला सांगतो, याचा फायदा असा असतो, हा एक नॅरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्याचा प्रयत्न मात्र ह्यातून नक्की होत असतो. हा पॉझिटिव्ह गोष्ट, ही पॉझिटिव्ह गोष्ट या सर्वेमधून होते. म्हणजे मेलेल्याच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील जान भरली जाते या सर्वेमधनं.
लक्षात घ्या. असो, जी गोष्ट मी तुम्हा सर्वांसमोर इथे कबूलपणे म्हणजे कबूल करतोय, प्रांजळपणे कबूल करतोय, ती गोष्ट अशी की या सगळ्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे. चला आपण शिवसेनेचं घेऊयात. शिवसेनेमध्ये फूट पडली म्हणून शिवसेनेच्या जागा डिव्हाइड झाल्या. शिंदे गटाला सध्याच्या घडीला 6 जागा आहेत, शिवसेनेकडे जवळपास 10 जागा आहेत. आता विचार करा, 10 शिवसेनेच्या, शिंदे गटाच्या 6 अशा एकत्र केलेल्या 16 जागा होतात. शिवसेनेच्या 16 जागा झाल्या. भारतीय जनता पक्ष हा 23 वरून 9 वर आला. तुमचं काय झालं? तुमच्यामध्ये कुठे फूट पडली होती भारतीय जनता पक्ष? हा एक म्हणजे तुम्ही याचं लॉजिक अगदी आहे असं लावू शकत नाही. खरं पाहायला गेलं तर राजकारणात 1 अधिक 1 2 होत नसतं. शिंदे गटाच्या आणि शिवसेनेच्या जागा मिळवून त्या 16 करणं हे लॉजिक नाही. पण माझ्या दुसऱ्या प्रश्नावर जर तुम्ही याल तर तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय. शिवसेनेमध्ये फूट पडली म्हणून शिवसेना 10 वर आली, 18 वरून 10 वर आली. जर असं आपण मानलं, भारतीय जनता पक्ष 23 वरून 9 वर का आला? या माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर जर देवेंद्र फडणवीसांना देणं शक्य झालं तर मानेल. असो, ह्या सगळ्या आकड्यांना आपण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जरी यांनी पॉझिटिव्ह दाखवलं असलं, ह्याला देखील आपण खोटं करून दाखवायचंय. आणि हे जे आकडे आहेत ना शिवसेनेचे 30 ते 35 चे, महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेना 125च्या आसपास जागा लढवेल हे मात्र निश्चित आहे. किती? 125च्या आसपास. आणि ह्या विशिष्ट जागांवर शिवसेनेचा फोकस हा वेगळ्या पद्धतीने असणार आहे. जो लोकसभेच्या निवडणुकांपेक्षा अगदी वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. अगदी वेगळं लढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर हे सगळं काही उत्तर नाही शिवसैनिकांना. लक्षात घ्या, ही वज्रमूठ जोपर्यंत एकत्र आहे तो दणका फार मोठा बसणार आहे. जवळपास 125च्या आसपास जागा, त्यातून शिवसेना जास्तीत जास्त जागा 100+ आसपासच्या जागा शिवसेना निवडून आणायचं ध्येय ठेवत आहे. हे सगळं तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या मेहनतीवर अवलंबून असणार आहे. तुम्ही तयार आहात ना शिवसैनिकांनो? आम्ही तयार आहोत. मी तयार आहे. शिवसेना एक वादळ तयार आहे. अनिश गाढवे तयार आहे. मी महाराष्ट्रभर फिरेल. तुम्हीही महाराष्ट्रभर जिथे जिथे तुम्ही असाल आपापल्या ठिकाणी शिवसेनेचा हा झंझावात असाच बुलंद करायचा आहे. महाराष्ट्रभर शिवसेनेचं नाव असं बुलंद झालं पाहिजे जेणेकरून शिवसेनेचं ते अस्तित्व ह्या कोर्टांना असेल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला असेल, त्यांच्या डोळ्यासमोर असं नेत्र दिपवणारं एक चित्र तयार झालं पाहिजे आणि त्यांना ते अस्तित्व नाकारता आलं नाही पाहिजे. हे आकडे वगैरे सोडू द्या. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतोय शिवसैनिकांनो. सर्वांनी जे मी काही सांगितलंय त्याचा बारीकीने विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आणि जर तुम्ही अजूनही शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.